काल आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे हा गुणाकार पाहिला होता। आज सुद्धा आपल्याला 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे आणि 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे हा गुणाकार पाहायचा आहे। पण कालच्या भागामध्ये आपण कसला गुणाकार पाहिला होता रे? साधा, हातचा न आलेला। तर आज आपण एक साधं गणित पाहणार आहोत आणि नंतर मग हातच्याचे पाहणार आहोत। तर सगळ्यांनी लक्ष द्यायचे। तर हातचा जसं आपण बेरीज शिकताना हातच्याचे गणित सुरुवातीला चुकतो की नाही, तसं मग गुणाकारामध्ये पण बऱ्याच जणांचं मग पटकन लक्षात येत नाही हातचा कसा धरायचा ते, त्यामुळे लक्ष द्यायचं। बघा 43 गुणिले 3, बघा या गुणिले चिन्हाच्या समोर जी संख्या असते त्या संख्येने आपल्याला गुणायचं असतं नंदिनी, बरोबर आहे? थांबा, सांगू नका, लक्ष द्या। आणि लिहिताना सुद्धा आपण व्यवस्थित लिहिलं पाहिजे। असं नाही लिहायचं का असं 43 एकीकड गुणुले एकीकड किंवा गुणुले इथं किंवा 3 इकडं किंवा कुणाचं कसं असतंय इकडं असतं 3 इकडं असतं, हे असं नाही, चुकीची पद्धत आहे। लक्षात आलं? हे काय झाली? चुकीची पद्धत आहे। मी कसं लिहिलंय 43 गुणुले आणि बरोबर एककाच्या खाली हा 3 एकक खालचा आला पाहिजे, तेवढंच 3 एकक आहे, त्या याच्या खालीच्या एककाच्या खाली काय झालं पाहिजे, खालची संख्या जी आहे 1 अंकी ती त्याच्या खाली आली पाहिजे आणि उत्तर सुद्धा तुमचं तसंच आलं पाहिजे। नाहीतर ह्याचं उत्तर इकडं किंवा इकडं असं नाही लिहायचं, व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे। तर बघा आता आपल्याला 43 गुणिले 3 गुणिले चिन्हाच्या समोर जी संख्या असते त्याचा पाडा आपल्याला वरच्या 3 एककापर्यंत म्हणायचा आहे। मग खाली कोणती संख्या आहे? 3। 3 चा पाडा आपल्याला 3 पर्यंत मोजायचा आहे। मोजा 3 3 9, 3 1 3, 3 2 6, 3 3 9। बघा 9 हे एकच आले, 1 अंकी उत्तर आले, एकक उत्तर आले, त्याच्यामुळे हातचा वगैरे या ठिकाणी काही येत नाही। आता बघायच्या खाली बरोबर 9 आलं पाहिजे, समजलं? बरेच विद्यार्थी असं तिरकस लिहून आणतात, इकडच्या बाजूला 9 असतं किंवा इकडच्या बाजूला 9 असतं, तसं नाही लिहायचं, एक खालीच्या खाली याच्या खालीच उत्तर आलं पाहिजे। मग आता 3 चा पाडा 4 पर्यंत 3 चौक 12, बघा उत्तर आलं 129। लक्ष द्या, हा एकक आहे, हा दशक आहे आणि हा शतक जो आलाय संख्या शतक संख्या, इथं शतक संख्या नाहीये पण इकडं बाजूला लिहिली शतक संख्या, बाजूला लिहिली की नाही, इथे चिटकून त्या 4 च्या खाली लिहिलेली नाही। तुम्हाला ज्यावेळेस असं कप्प्यामध्ये गणित दिलं जातं का असं बघा, हा एकक आणि हा दशक, हे 43 गुणिले 3, बघा 3 3 9 आणि 3 चौक 12 आपल्या इथेच नाही लिहायचं, तर 12 काय करायचं आपल्याला याच्या बाजूला लिहायचं, समजलं? किंवा हे गुणुले चिन्ह साईडला लिहिलं तरी चालते, पण 12 ह्या दशकाच्या कप्प्यातच नाही लिहायचं, कारण बघा एकक दशक शतक असं 3 कप्पे असतात किंवा परीक्षेमध्ये पण असे कप्पे येऊ शकतात। मग असं जर कप्पा आला परीक्षेमध्ये तर बरेच विद्यार्थी काय करतात, चुकतात गणित, त्यांना असं करायचं माहित असते जास्त करून। असं करा म्हटलं की तुम्हाला कंटाळा येतो करायचा, येतो की नाही कंटाळा? तुम्ही काय म्हणता मॅडम असं नको आम्हाला, आम्ही असंच करतो। परीक्षेत असा कप्पा आला की मग काय होतं, तुमचं उदाहरण चुकतं, कोणती संख्या कशात लिहावी तुमच्या लक्षात येत नाही, बरोबर आहे? मग तुम्ही काय करता, एक तर काही विद्यार्थी इथंच लिहून काढतात, काही विद्यार्थी सगळंच इथे 12 इथं लिहितात, त्याच्यामुळे ते उदाहरण बरोबर येत नाही। बघा एककाच्या खाली एकक आला पाहिजे, इथं आता उत्तरामध्ये 9 एकक आहे, एककाच्या खाली आला काय 9 एकक, 2 दशक आहे, दशकाच्या खाली आला, आणि एक आहे ती शतक आहे, आपण 100 म्हणतो, एक आहे हा शतक आहे, मग तो शतकाच्या कप्प्यात आला पाहिजे, तर शतक लिहिला नसला तरी पण तो इकडे असं बाजूला लिहायचा, समजलं? दोन्ही पद्धतीनं कोणती पद्धत आली परीक्षेमध्ये कसंही गणित आलं तरी ते तुम्हाला करता आलं पाहिजे, समजलं का? आता बघा
46 गुणिले 5. 46 गुणिले 5. मग लक्ष दे बघा. 46 गुणिले 5. 5 चा पाडा आपल्याला 6 पर्यंत मोजायचा. मोजा. 6 पंचे 30. कसं 5 सख 6 चा पाडा 5 पर्यंत मोजला तरी तेच उत्तर येतं आणि 5 चा 6 पर्यंत मोजला तरी तेच उत्तर येतं. पण आपण सहसा काय करतो, गुणिले संख्या गुणिले चिन्हाच्या समोरच्या जी संख्या आहे त्याचा पाडा वरच्या संख्येपर्यंत मोजतो. मग गुणिले चिन्हाच्या समोर कोणती संख्या आहे? 5. 5 चा पाडा 6 बोट मोजायचा किंवा 6 पर्यंत मोजायचा. 5 सख 30. 5 सख किती रे? इकडे लक्ष द्या आता सगळे. आता मला इथं 30 नाही लिहायचं. आता जर तुम्ही 30 लिहिला तर मग तुमचं उत्तर चुकेल. 30 कधी लिहायचे आपल्याला? जर फक्त 6 गुणिले 5 जर असेल तर त्यावेळेस आपल्याला फक्त 30 लिहायचे. 6 गुणिले 5 एवढं जर उदाहरण असेल तर काय करायचे? 5 सख 30 लिहायचे. पण आता मला पुढे दशक संख्या आहे आणखी गुणायला. 4 दशक मला गुणायचे ना आपल्याला. मग आता या ठिकाणी काय झालं? उत्तर आपल्या दशक संख्येमध्ये आले. प्रीती, आपलं उत्तर किती आलंय? 30 आले. म्हणजे हा एकक आहे आणि हा काय आहे? दशक आहे. हा सुद्धा काय रे? एकक आहे आणि हा दशक आहे. तर आपल्याला ह्या 30 मधला फक्त काय करायचंय? एकक इथं लिहायचं आहे. एकक किती आहे रे? 0. हा 0 एकक फक्त इथं लिहायचा आहे आणि बाकीचा जो दशक आहे हा दशक हातचा म्हणून द्यायचा आहे. हातचे आले 3. कारण हा 3 दशक आहे. आराध्या 3 दशक आहे तो म्हणून दशकाच्या डोक्यावर लिहायचे आपल्याला. दशक कोण आहे? 4. ते 4 च्या डोक्यावर 3 लिहिला की मग त्याला म्हणायचं हातचा. हातचे आले 3. समजलं? आपण बेरजेत करतो का? डबल दशक संख्या उत्तर आली की आपण काय करतो? पुढच्या संख्येवर त्याचा हातचा देतो. बेरजेमध्ये बेरीज करता देतो की नाही हातचा? तसंच आहे हे गुणाकाराचं पण. डबल संख्या आली, दशक संख्या उत्तर आलं की त्यातला फक्त एकक आपल्याला इथं लिहायचा आहे आणि दशक जो आहे तो काय करायचा आहे? दशकाच्या डोक्यावर लिहायचा. समजलं? आता मग 5 चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 5 चोक 20 आणि ते हातचे आलेले विसरायचे नाही. 5 चोक 20. 20 आणि 3 किती झाले रे? अरे नीट मोजा. 20 आणि 3 नीट मोजा. 20 आणि 23. कसं मयूर? लाडू गेले नाही का दिवाळीतल्या डोक्यात आणखी? 20 आणि 3 23. आता हेच गणित मी तुम्हाला कप्पा करून दाखवते. बघा एकक, दशक. आता आपण दशकाचा गुणाकार करायचा ना. 46 गुणिले 5. बघा 5 सख 30. 30 ला हे 0 इथं लिहायचं आणि 3 जे आहे ते हातचा म्हणून या दशकाच्या डोक्यावर लिहायचं. 5 चोक 20. 20 आणि 3 किती झाले रे? 23. बघा उत्तर किती आलं रे? 230. हे 2 आहे ते शतक आहे त्याच्यामुळे ते शतकाचा कप्पा मी त्याला स्वतंत्र केलाय. 200 म्हणतो आपण याला. शतक म्हणजे किती? शेकडा. 100. हे किती आहेत मग? 230. कळलं? जर असं उत्तर गणित दिलं तर हे असं करायचं आणि कप्प्यामध्ये दिलं तर हे असं करायचं. समजलं? सगळ्यांना कळालं का? तर आता काय करा, आणखी एक तुम्हाला समजावून सांगते गणित आणि मग मला पुन्हा करून दाखव. बघा 65 गुणिले 8. 65 गुणिले 8. कितीचा पाडा म्हणायचा रे आपल्याला? 8 चा पाडा 5 पर्यंत मोजायचा आहे. किंवा जर 8 चा समजा येतच नसला तर मग काय करायचं? 5 चा 8 पर्यंत मोजायचा. 8 पंचे 40 किंवा 5 8 40. बघा आता मग 40 आहे. मी किती लिहायचं रे मयूर? 40 ला इथे किती लिहायचं? 0. आणि बाकी राहिलेले 4 कुठं लिहायचे? हातचा द्यायचा त्याचा. हातचे आले 4 म्हणायचं ते.
हा हातचा आहे. 4 म्हणजे काय रे? हातचा. 8 तुम्हाला पाडे दिसेल ना? 8 48 किंवा 48 आणि 48 आणि 4 बघा 49 50 51 52. किती आलं उत्तर? आता पुन्हा परत सांगायला बघा. पुढे जर संख्या असेल आणखी इथं तर परत 52 ला आपल्याला 2च लिहायचे आणि 5 हातचा द्यायचा असतो. पुढे संख्या असेल तर आता 6च्या इकडे अलीकडे संख्या आहे का? नाही. म्हणून 52 ला 52 तसंच लिहून काढायचं. किती आलं उत्तर मग? 520. 520 तुमचे पाढे विसरलेले आहेत. आज सगळ्यांनी पाठ 10 पर्यंतचे पाढे न चुकता पाठ करून यायचे. दिवाळीमध्ये लाडू खाऊन करंज्या खाऊन पाढे विसरलेले तुमचे. सराव करायचा पाड्याचा आज. कारण गुणाकार भागाकाराला पाडाच महत्वाचा असतो. पाडा आला तर पटकन येतो गुणाकार भागाकार. समजलं तुम्हाला हे 3 गणित? आता काय करा, हे घेऊन लिहून घ्या आणि मला हे गणित करून दाखवा. बघा 97 गुणिले 3. 3 चा पाडा 7 पर्यंत मोजा. 3 असत 21. 21 ला 1 त्याने 2. 3 नव्हे 27. 27 आणि 2 28 29. पुढे संख्या नाही म्हणून 29 ला 29 लिहिलं. किती आलं उत्तर मग? 291. किती आलं उत्तर? 291. थांबा एक मिनिट थांबा. हा समोर बघा. हा 40 गुणिले 8. बघा 40 गुणिले 8. 8 चा पाडा 0 पर्यंत मोजा. किती आले उत्तर? 8 0 0 आणि 8 चोक 32. 8 चोक उत्तर किती आलं मग? 320. आता पुढचा बघा गुणाकार. कोण बोलायले? 453 गुणिले 3. 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणले. 453 गुणिले 3. समोर बघा. उगलेची गडबड करायची नाही. फळाचं कुठं पळून जात नाही. समजून घ्यायचं असतं कसं शिकवायलात मॅडम, कसं लिहायला लागल्यात, कोणती संख्या कशी लिहिली हे बघायचं असतं शिकवताना. मग पुन्हा लिहा म्हणलं की कसं पण लिहून काढायचं. समोर बघा वही बंद करा. बघा 453 गुणिले 3 म्हणजे 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणले. 3 चा पाडा 3 पर्यंत मोजायचा आहे. मोजा. 3 3 9. हातचा आला नाही आला कारण 9 हे एक संख्या आहे. हातचा आला नाही. 3 बघा आता आपण मग लिहिलं होतं. जर दशक संख्या उत्तर आलं तर आपण संख्या लिहून काढली होती. पण आता पुढे शतक संख्या आहे. 5 च्या पुढे आणखी एक संख्या आहे गुणायला आपल्याला. म्हणून त्यामुळे इथं 15 ला 15 लिहायला जमत नाही आपल्याला. जर हे 4 नसतं तर मग आपण 15 ला 15 लिहून काढलं असतं. पण आता पुढे आहे म्हणून या 15 ला पण काय करायचे? फक्त 5 इथं लिहायचे आपल्याला. आणि हा 1 कुठं लिहायचा रे? 4 च्या डोक्यावर. समजलं? ह्याचा हातचा आहे 3 15. 15 ला 5 आणि जो हातचा आलेला 1 आहे तो त्या 4 च्या डोक्यावर लिहायचा असतो. समजलं? या संख्येचा हातचा त्याच्या पुढच्या संख्येवर द्यायचा असतो. मग आता मोजा. 3 चोक 12 आणि 12 आणि 1 किती झाले रे? 13. उत्तर बघा 4 अंकात आलंय आपलं. एकक दशक शतक हजार. 1000 आणखी एक समजून सांगते. एक सांगते समजून. अनन्या तुमच्या संग लिहिली होती मला. अनन्या नको
बघा 721 गुणिले 5 5 एके 5 हंचाला नाही 5 दुनी 10 10 बघा 10 ला किती लिहायचा 0 हा जो दशक 10 इथं आलेला असतो तो 10 दशक असतो 10 दशक म्हणजे 100 असतात 10 दशक ह्या 10 इथे जो 10 आलेला आहे त्या 10 नसतात तो दिसायला 10 आहे तो दशक नाहीये 10 दशक आहे तो नुसता 10 नाहीये 10 दशक म्हणजे 100 10 दहे 100 मग त्यामुळे काय करायचं ह्या 10 दशक मधला 0 इथं लिहायचा आणि एक हातचा म्हणून द्यायचा आहे तो एक शतक असतो 10 दशक म्हणजे 100 असतो तो इथे बघा किती असतो 100 आता मोजा 5 7 35 35 आणि 36 हे पण 4 अंकी मध्ये आलं उत्तर 3405 समजलं आता शून्याचं बघा सगळ्यांनी लक्ष द्या 207 गुणिले 2 207 गुणिले 2 बघा 2 चा पाडा 7 पर्यंत मोजायचं 2 7 14 14 ला हातचा द्यायचा का रे हा पुढे संख्या आहेत ना 14 ला 4 आणि हा एक काय करायचा शून्याच्या डोक्यावर हातचा द्यायचा आता इथेच बरेच विद्यार्थी चुकतात बघा किती पण समजून सांगितलं तर तेवढ्या पुरतं करतात काही विद्यार्थी आणि मग पुन्हा आधी मध्ये सराव घेतला की परत चुकतात मग त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आता आपण शून्याचा पाडा शिकलो शून्याचा शून्य म्हणजे काहीच नसते मग कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर तिथं उत्तर काय येणार आहे रे बघा मग बे शून्य शून्य मग इथं शून्यच नाही लिहायचं वर हात आलाय ना जर हात आला तर त्या जो हात आलाय तो इथे लिहायचा मोठ्या संख्येमध्ये इथे 2 हात येऊ शकतो 3 येऊ शकतो 4 येऊ शकतो मोठ्या संख्येमध्ये हा तर आता आपण इथं लहान संख्या घेतल्या 2 न भागायचे फक्त आपल्याला 207 गुणिले 2 मग बे 7 14 14 ला 4 हाताला 1 बे शून्य शून्य आणि हात आला तर तिथं तू जेवढा हात आलाय तो इथे लिहून काढायचा किती आला हातचा रे 1 आलाय आणि जर हातचा नाही आला हातचा आलाच नाही तर मग बे शून्य शून्य लिहायचं समजलं आणि बे दुने 4 इथं हातचा नव्हता आलेला कारण इथं आपण शून्यानं गुणले ना बे शून्य शून्य आले आणि हातचा तसाच लिहिला त्याच्यामुळे हातचा आलाच नाही आणि बे दुने 4 उत्तर किती आलं रे 414 आणखीन एक तुम्हाला असलं शून्याचं गणित समजावून सांगते सगळ्यांनी लक्ष द्या 505 गुणिले 5 आता सांगितलं होतं ना 505 गुणिले 5 बघा लक्ष द्या 5 5 25 आता प्रत्येक वेळेस गुणाकारामध्ये एकच हातचा नसतो येत कधी 2 येईल कधी 3 येईल जसं आपण गुणाकार केलाय तसं ती संख्या येते हातची आता 5 5 25 25 ला इथे किती लिहायचा 5 आणि हातचे किती आले रे 2 हातचे आले हातचे किती आले 2 5 0 0 5 0 0 आणि हातचे आलेले 2 तसेच लिहायचे 5 5 25 बघा 2525 आता परत बघा आणखी 703 गुणिले 3 बघा 703 गुणिले 3 बघा 3 चा पाडा 3 पर्यंत मोजा 3 3 9 हे एकच संख्या आली हातचा आला करे हातचा येणारच नाही 3 शून्य किती येणार शून्य आता हातचा नाही आला मग शून्यच लिहायची तर 3 0 0 आणि 3 असत 21 उत्तर आलं 2100 समजलं संख्या पण वाचता आली पाहिजे संख्या वाचन खूप सोपं आहे जर तुम्हाला 2 अंकी संख्या वाचायला आल्या 100 पर्यंत तर पुढच्या संख्या वाचायचं काहीच अवघड नाही बघा आता तिसऱ्या संख्येला शे म्हणून शे वाचायची आपल्या तिसरी संख्या कोणती असेल ती वाचायची आणि त्याच्या पुढे शे म्हणायचं ते 109 आणि चौथी संख्या जर असली तर त्याला 1000 लावायचे आधी संख्या म्हणायची 2000 तिसऱ्याच्या पुढे शे लावायचे 100 आणि ह्या दोन्ही मिळून वाचायचे 9 2109 2525
तुम्हाला देते सरावासाठी.